नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. चला मैत्रिणी, आज मी तुम्हाला काय दाखवते पहा. मी नाही का साडी आणली पहा. साडी आणली, साडीचा नाही का घागरा शिवला मैत्रिणींनो, आणि ते तुम्हाला दाखवा म्हणलं मी. कसा वाटला ते सांगा मला. हे पहा मैत्रिणींनो, मी साडीपासून घागरा शिवला. हे पहा पहा मैत्रिणींनो, मी साडीपासून शिवला बरं का. साडी आणली एक मी, आणि मुलीला घागरा शिवला मी. हे लटकणी लावली पहा मैत्रिणींनो, मॅचिंग. हे पहा मैत्रिणींनो, हाईट पहा त्याची किती मोठी आहे. आणि घेर पहा, मी पूर्ण अख्ख्या साडीचा शिवला मैत्रिणींनो, अख्ख्या साडीचा. आणि त्याला नाही का हे अस्तर आणलं पहा. हे मी 3 मीटर कपडा आणला. हे पहा मैत्रिणींनो, कॅमेऱ्यासमोर दाखवते तुम्हाला मी. 3 मीटर कपडा आणला, आणि घेर खूप याचा मोठा आहे बरं का मैत्रिणींनो. मी आता शिवला आणि तुम्हाला दाखवा म्हणलं. पायाचा खूप असा मोठा घेर आहे मैत्रिणींनो, खूप मोठा घेर आहे याचा. कसं वाटायला तुम्हाला ते नक्की मला नाही का कमेंटमध्ये कळवा मैत्रिणींनो. पहा, तर हे मी हे लटकणी आलेत मैत्रिणींनो. आणि साडीमध्ये ब्लाऊज राहते ना, तर ते कपड्याचं हे मी ब्लाऊज शिवलं. हे पहा मैत्रिणींनो, याच्यामध्ये शिवलं बरं का. ह्या साडीमध्ये साडी एक पूर्ण अख्खी साडी लावली मैत्रिणींनो मी. 6 मीटर साडी होती, ते 5.5 मीटर साडी निघाली पहा. त्याच्यामध्ये पूर्ण साडीचं हे केलं, आणि त्याला हे लटकणी बसवली पहा. दिसायत का पहा मैत्रिणींनो, मी याला त्या ब्लाऊजला लटकणी बसवली. तर छोट्या मुलीला, 7वीला मुलगी आहे, तिच्याकरता मी शिवलेला पहा. आणि ब्लाऊज शिवले मैत्रिणींनो. हे कसं वाटायले घागरा, कसा वाटायला मैत्रिणींनो, मला कमेंटमध्ये कळवा. पहा कसा वाटायला, कसा वाटायला ते सांगा मला, नक्की सांगा. आणि हे पहा मैत्रिणींनो, हे सिल्क कपड्याचं अस्तर आहे बरं का. हे सिल्क कपडा आहे पहा. माझं आता हे मधातून तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. ही अंडरग्राऊंड शिलाई माझी पहा मैत्रिणींनो. हे म्हणजे टोचण्याचा प्रश्नच येत नाही मैत्रिणींनो. हे टोचणार नाही, काहीच नाही पहा. अंडरग्राऊंड शिलाई ही माझी. ही कशी वाटेल तुम्हाला, हे पहा मैत्रिणींनो. हे पूर्ण पहा, ही शिलाई पहा मैत्रिणींनो, दिसायली. हे आतून टाकली, आणि पूर्ण साडी लावली मैत्रिणींनो मी. पूर्ण अख्खी साडी लावली. आज म्हणलं तुम्हाला हे घागरा मी शिवलेला, साडीपासून बनवलेला घागरा कसा वाटतो ते तुम्हाला दाखवा म्हणलं. आणि माझ्या हाईटचा आहे मैत्रिणींनो, माझ्या हाईटचाच आहे पहा ही घागरा. कसा वाटायला ते नक्कीच मला कळवा मैत्रिणींनो. कसा वाटायला, कलर कसा वाटायला, आणि मी शिवलेला हे छोटा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणलं. आणि त्या साडीमध्येच हे ब्लाऊज पण शिवलं मैत्रिणींनो. तर कसं वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा मैत्रिणींनो. माझी व्हिडिओ पूर्ण पाहत चला, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पूर्ण माझं पाहत चला मैत्रिणींनो. आणि घागरा कसा वाटायला आहे, आणि कोणाला शिवायचा आहे त्यांनी मला कमेंटमध्ये कळवा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहत चला मैत्रिणींनो. माझ्या व्हिडिओला स्किप जराही करू नका मैत्रिणींनो. माझी मान दुखती बरं का, पण तरी मी नका खूप मेहनतीनं व्हिडिओ शूट करते मैत्रिणींनो. मला तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे मैत्रिणींनो. मला तुमचा सर्व सपोर्ट करा. माझे व्ह्यूज वाढणं, सबस्क्राईब वाढणं मैत्रिणींनो. 6 महिने झाले मी व्हिडिओ शूट करते, पण मला रिस्पॉन्स मिळत नाही. तर तुमच्या सहकार्याची खूप खूप मला गरज आहे मैत्रिणींनो. मला तुमचं सहकार्य असू द्या. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. तुम्हाला माहिती आहे एक शूट व्हिडिओ करायला किती वेळ लागतो, पण मला एडिटिंग करता येत नाही मैत्रिणींनो, आणि थंबनेल पण टाकता येत नाही. मी जसे शूट करते का तसाच मी डाउनलोड करायला मैत्रिणींनो. आणि 4-4 तास लागायचे मैत्रिणींनो व्हिडिओ जाण्यासाठी. 4 तास लागायचे, कम्प्लीट 4 तास लागायचे. नेट बरोबर चलत नाही, काही नाही ना, तर 4-4 तास लागायचे व्हिडिओसाठी. तर मैत्रिणींनो, एवढा माझा नाही का व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहत चला, आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मैत्रिणींनो. आणि घागरा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा.
मैत्रिणी मी एकाच साडीपासून शिवलेलं आहे. अख्खी पूर्ण साडी लागली मला. मुलीसाठी मी शिवला. आणि कसा वाटला कसा नाही ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या प्रतीक्षेची वाट पाहते, मी तुमच्या कमेंटची वाट पाहते मैत्रिणींनो. माझे व्हिडिओ न स्किट करता पूर्ण पाहा, जरा सरकू नका मैत्रिणींनो. आणि माझ्या मेहनतीचं काहीतरी चीज म्हणून मला नाही का लाईक कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. कमेंट करीत चला मला आणि मार्गदर्शन करा. तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे मला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. माझी यूज वाढत नाही तर काही नाही, त्याच्याबद्दल काहीतरी थोडीशी माहिती कळवा. तुमच्या माहितीची मी खूप वाट पाहते की मला माहिती कळवा तुमची. तुम्ही व्हिडिओ माझे पूर्ण पहा बरं का, पूर्ण पहा. आणि माझा हे छोटा प्रयत्न केलेला मी कसा वाटायला माझा घागरा शिवलेला मी ते मला कमेंटमध्ये कळवा मैत्रिणींनो. खूप छान आलाय घेर, एवढा मोठा आहे ना मैत्रिणींनो, खूप छान मोठा मोठा घेर असा छान, खूप छान दिसतंय मैत्रिणींनो. आणि मुलीला पण आलाय. आणि याचा कलर कसा वाटायला ते पण सांगा. नवरात्रामध्ये मुली आता जातात ना दांड्या हे खेळतात, तर मग मुलीला असं वाटतंय ना पुन्हा विशेष पहा ना, पिंक कलर आहे आणि व्हाईट कलर आहे. तर हे छान वाटलं का नाही मैत्रिणींनो साडीचा कलर. खरं तर मला वापरण्यासाठी आणली होती, पण माझ्या भावाची मुलगी भाची मला म्हणली की मला आतू मला याचा घागरा कर. तर मग लगेच मी अस्तर घेतलं 3 मीटर आणि तिला शिवला. मी म्हणलं जाऊ दे लेकरू म्हणायले, तर तिलाच केला मैत्रिणींनो. तर कसा वाटायला घागरा माझा पहा बरं. आता मुलगी 7वीला गेली ती, आणि तिला आता नवरात्रामध्ये मुली दांडे खेळायला जातात ना, तर ती म्हणली मला घागरा म्हणली कर ना आतू म्हणली याचा. तर मी म्हणलं हो चल करतेच तुला घागरा. तर कसा वाटायला मैत्रिणींनो घागरा मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. आणि माझ्या व्हिडिओला पुन्हा पुन्हा सांगते, माझ्या व्हिडिओला किट करत जाऊ नका, पूर्ण पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. आणि 6 महिन्यापासून व्हिडिओ टाकते माझे नाही का. व्ह्यूजही वाढणं मैत्रिणींनो, सबस्क्रायबर वाढणं. तर सबस्क्रायबर वाढवण्यासाठी काय करू मैत्रिणींनो, मला याची नाही का तुम्ही माहिती द्या थोडी तरी मला माहिती देत चला मैत्रिणींनो. सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मला. तुम्हाला नेहमी म्हणते की मला सपोर्ट करा मैत्रिणींनो, पण तुम्ही सपोर्ट करा मला. माझे व्हिडिओ तुम्ही पाहित नाहीत का बरं. मोठ्या युट्यूबरला सगळे सहकार्य करतात, पण छोट्याला कोणच सहकार्य करा. तुमच्या सहकार्याची खूप खूप गरज आहे मैत्रिणींनो. माझे व्हिडिओ न क्लिक करता पाहत चला. आणि माझा घागरा कसा वाटायला ते पण मला कळवा मैत्रिणींनो. स्टँड नसल्यामुळे नाही का मी मोबाईल आता नाही का तुम्हाला मैत्रिणींनो खरं सांगायला मी क्वाटला असा टेकन देऊन ठेवलाय. आणि दरची मी ब्लाऊज शिवते, पण मला नाही का व्हिडिओ शूट करता येणं झाली. तर कारण कटिंगचं दाखवते आणि एका हातानं मोबाईल धरायचा आणि एका हातानं कटिंग करायची शक्य होत नाही ना. आणि शिवताना टाकता येत नाहीत मैत्रिणींनो. खूप असे लगे दररोजची शिवत बसते मी, पण मला टाकणं शक्यच होईन झाले. म्हणजे मला सपोर्ट करायला कोणीच नाही, किंवा मग मोबाईल धरायला कोणीतरी असताना तर मग थोडा फरक पडतेच ना. मग मी रोजची रोज दाखली म्हणजे शिवण क्लासचे दाखवले असतं कपडे शिवण्याचे. आज मी काय शिवलं काय नाही, ब्लाऊजला कोणता गळा टाकला, कोणती डिझाईन टाकली, मी दररोज टाकली असते मैत्रिणीनं. परंतु मला नाही का मोबाईल धरायलाच कोणी नाही. आणि मग विशेष माझ्याकडे स्टँड नाही. स्टँड नसल्यामुळे मला एवढी भानगड आली मैत्रिणीनं. आणि स्टँड असे घ्यायचा विचार करते मी, पण कोणत्या कंपनीचं स्टँड घेऊ, कोणतं स्टँड घेऊ मैत्रिणी, कोणतं चांगलं स्टँड असतं ते मला कमेंटमध्ये कळवा. मी स्टँड पण घेईन मैत्रिणीनं. आता व्हिडिओ टाकायचे म्हणले तर थोडंसं आपल्याला करावंच लागेल ना. तर मी स्टँड घेण्याचा विचार करते मैत्रिणीनं. तर मला स्टँड कोणतं घेऊ ते पण मला कमेंटमध्ये कळवा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहत चला. आणि माझा छोटा हे प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला कमेंटमध्ये कळवा. मग कमेंट करायला विसरू नका. माझा पूर्ण पूर्ण व्हिडिओ पाहत चला मैत्रिणीनं. आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्हाला म्हणाले मी 6 महिने झाले मी व्हिडिओ टाकते, पण मला काहीच रिस्पॉन्स नाही आला. 100च्या वरी माझा टार्गेट जाईच ना. 100 सबस्क्रायबर आहेत मैत्रिणीनं माझे. व्ह्यूज वाढच ना. तर शॉर्ट व्हिडिओ टाकायले 100, 50, 200, 300 कोणता 1K वर चालाय शॉर्ट व्हिडिओ मैत्रिणीनं. पण लॉंगला माझे 7 आणि 8च्या वरी जायच नक्की. आता लॉंग व्हिडिओ टाकायले मैत्रिणीनं, लाईव्ह घ्यायले मी सारख्या, पण लाईव्हला 7 आणि 8च लाईक आलेत मला, व्ह्यूज आले. आता तसं करू नका मैत्रिणीनं. माझे पूर्ण व्हिडिओ पाहत चला. सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मैत्रिणीनं. आणि छोटं माझा ते म्हणजे घागरा कसा वाटला कसा नाही मला कमेंटमध्ये कळवा. पूर्ण व्हिडिओ पहा. धन्यवाद मैत्रिणीनं.